वाईटच पिसोयरी मायला झडीच बोलली आता उन्हाळ्यात तर झाली नाही ना आता डोक्याच्या करूनच दाखवतो आज सोयरी. सर इतकं काय अर्जंट होतं झडीतच बोलवलं सोयरिकीसाठी. कसं आहे पहा ते तुम्हाला सांगायची गरज नाही. काड्या करणार नाही झाले बा. पाण्या पावसाचे घरात बसून राहतात म्हणून पडत्या पाण्यात बरी काम भिजायचं होतं. बाई आली का राम राम हो. बाई कुठे गेली? अहो तुम्ही अगोदर बसून घ्या मग सांगतो काय झालं काय नाही. बसा 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 बसा. अबा वाई कुठे गेले मग? अहो त्याचं तर नाव काढणं का हो, त्याच्या पता शेजारी बरा. अहो तेच कांड्या करणार निघालं घरचंच. नाही तर हे दोघ मी लहान लहान लेकरं खेळायचे. हा युवाई होते का? मी तर याला फोन लाव त्याला फोन लाव साऱ्या गावाने हिंडलो पता काढायसाठी. घरीच होता काय की काड्या करणार माणूस? हो हे तुमचं राहू द्या बाजूला. मला टाइम नाही, मला जायचं आहे. हा बापा हो काय की रे तुला कलेक्टरची नोकरी आहे वाटते. सर पोरगा कोणतं आहे? पोरग एवढा मोठा धाड दीपाल लेकरू दिसेना का तुम्हाला? तुम्हाला काय पोरगा आमचं हे वय वाटलं काय? अहो हे वय लेकरू आमचं. शिवाय का पोरगा? तव्याच्या चाटूवर मास नाही, तांड्यावर रक्त नाही. ते पलीकडे तरी बरं वाटायला मला. मायला याला उगीच्या उगीच बसवलं शेजारी म्हणून बसवलं. अहो तुम्हाला ओळखू आहे ना का हो? 6 लेकराचा बाप होय मी नवरते हो. काय चवाली हो तुमच्या माथ्याला डोळे गेले काय तुमचे? अर्धा गडी झाला ते लेकरू आमचं हे वय नवर देवाचा. शेणावर देवे का याच्या सोबत का जाडजोड बसत नाही बा. ते पलीकडल्या सोबत तरी बसते. उगीच्या उगीच तुला आणून बसवलं का रे? तुझ्यामुळे माझी सोयरी कॅन्सल झाली. हे नवरदेव पसंत आहे तुम्हाला? बापू पलीकडल्यासाठी असेल निरोप तर सांगा लवकर. बाबा ते भैया कोण माय? अहो मग शेजारी होय त्याचं हात खाली का